अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास होय. हा महिना भक्ती, साधना आणि पुण्य वाढवण्यासाठी अत्यंत शुभ हा महिना मानला जातो. या काळात काही खास उपाय केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अधिक मासात लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्रीसूक्त पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा लवकर प्राप्त होते असे मानले जाते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, आर्थिक स्थैर्य वाढते. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये श्रीसूक्त पठण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर गुलाबाचे फूल ठेवून श्री या बीजमंत्राचा जप करा. हा उपाय धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी घर आणि अंगण व्यवस्थित सुंदर ठेवा. घर नीटनेटके ठेवा आणि दररोज गंगाजल शिंपडा. यामुळे घरात एक शुभ वातावरण तयार होते, कारण जिथे घर स्वच्छ असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. देवघरात दररोज गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी वाढते. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे लक्ष्मी अष्टकाचे पठण करा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि नशिबाची साथ मिळते. संध्याकाळी दीपदान केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि लक्ष्मी कृपा मिळते. यामुळे पिंपळ किंवा तुळशीजवळ दीप लावा. आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे अन्नदान करा. अन्न, वस्त्र किंवा आवश्यक वस्तू दान केल्याने पुण्य वाढते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. अधिक महिन्यामध्ये खोटे बोलणे, कोणाशी वादविवाद करणे, एखाद्याला अपशब्द बोलणे टाळावे, कारण अधिक मासात आपल्या प्रत्येक स्थितीनुसार फळ मिळत असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.